नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकीय कार्यक्रमातून सुरू झालेला एक प्रसंग अवघ्या काही तासातच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. या कार्यक्रमात मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी ध्वजवंदनानंतर भाषण केले. मात्र या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचे लक्षात येताच वादाला तोंड फुटले. प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव असताना बाबासाहेबांचा उल्लेख न होणे अनेकांना अस्वस्थ करणारे ठरले. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया. कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे यांनी यावर थेट आक्षेप घेतला. संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात का घेतले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या निषेधामुळे काही काळ कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक सामाजिक संघटना, आंबेडकरी विचारवंत आणि विरोधी पक्षांनी महाजन यांच्या भाषणावर टीका केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट पुढाकार घेत माधवी जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि या प्रकरणात आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी ही घटना केवळ भाषणातील एक चूक नसून संविधानिक मूल्यांबद्दल असलेली असंवेदनशीलता म्हणून पाहिले जावी अशी भूमिका मांडली. दरम्यान वाढत्या वादानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. बाबासाहेबांचं नाव न घेणे हे अनवधानाने घडले असून त्यामागे कोणतेही दुर्लक्षाचा किंवा अपमानाचा हेतू नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्याचे सांगत आपण संविधान आणि राष्ट्राचा आदर करणारेच असल्याचे नमूद केले आणि या घटनेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र तरीही विरोधकांची टीका थांबलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की 26 जानेवारी हा दिवस संविधानाचा आहे आणि अशा दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे हे अनिवार्य आहे. त्यांनी संविधानाच्या सन्मानासाठी आवाज उठवला असल्याचे म्हटले. मात्र त्याच वेळी नाक घासलेला आहे, आता विषयावर पडदा पडावा अशा शब्दात त्यांनी प्रकरणाला फारसे ताणू नये असा सल्लाही दिला. एकूणच पाहता ही घटना केवळ भाषणातील चूक इतकी मर्यादित राहिलेली नाही. संविधान, सामाजिक आदर आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेली जनभावना याचा हा प्रश्न बनला आहे. बाबासाहेबांचं स्थान हे केवळ ऐतिहासिक नसून भावनिक आणि वैचारिक आहे. हे या वादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता या प्रकरणात कायदेशीर वळण मिळते का की राजकीय पातळीवरच ते थांबते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.